नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, प्रकरण 4, ई कॉमर्स व ग्राहक संरक्षण. मागील लेक्चरमध्ये आपण बँक व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर आणि बँक व्यवसायात तंत्रज्ञानाची गरज या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर या प्रकरणामधील शेवटचा भाग आपण बघत आहोत. संगणकीय तंत्रज्ञान जे आहे आज सर्व क्षेत्रामध्ये करमणुकीपासून तर क्षेपणास्त्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी संगणक अधिष्ठित जो आहे हा दिसून येतो. बँक व्यवसाय यापासून वेगळा राहू शकत नाही. आर्थिक व्यवहार जसे विश्वव्यापी होत आहे तसे आधुनिक तंत्रज्ञान वापराची गरज बँकांना भासणार आहे. या तंत्राचे बँकांना खालीलप्रमाणे लाभ होतात. यामध्ये पहिला लाभ आहे कार्यक्षमतेमध्ये वाढ. आधुनिक माहिती व देखरेख व्यवस्था निर्मिती तसेच कार्यक्षम अंतर्गत नियंत्रणाची उभारणी, संस्था अंतर्गत समन्वय व माहिती संकलन व्यवस्था यामुळे कार्यक्षमतेत वाढ होऊन ग्राहकांना तत्पर व कार्यक्षम सेवा पुरवता येतात. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किंवा आधुनिक माहिती व देखरेख जी व्यवस्था निर्मिती जी यामध्ये केलेली आहे किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये जो इंटरनेटचा जो वापर केला गेला त्यामुळे बँकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाली. ग्राहकांना तत्पर सेवा मिळाल्यामुळे ग्राहकांच्या देखील कार्यक्षमतेमध्ये वाढ झालेली आहे. अत्याधुनिक माहिती व देखरेख व्यवस्था निर्मिती तसेच कार्यक्षम अंतर्गत नियंत्रणाची उभारणी, संस्था अंतर्गत समन्वय हा इंटरनेटच्या माध्यमातून बँकांनी एकमेकांना प्राप्त करून दिल्यामुळे बँकांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. त्यानंतर दुसरं महत्त्व आहे माहितीचं जतन. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माहितीचं जतन करणं सोपे होते तसेच माहितीवर प्रक्रिया करणे सोपे होते. कागदपत्रांची जास्त आवश्यकता यामध्ये राहत नाही. म्हणजे माहितीचं जतन करणं व जतन केल्यानंतर त्या माहितीवर प्रक्रिया करणं हे सोपं जे काम आहे हे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ई कॉमर्सचा वापर करून सहजपणे माहिती जी आहे हिचं जतन यामध्ये करता येतं. जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच बँका दररोज होणाऱ्या व्यवहारांची ईमेलद्वारे ग्राहकांना माहिती देतात, SMS द्वारे ग्राहकांना माहिती देतात किंवा बँकांमध्ये जे प्रिंटिंग मशीन असतं या प्रिंटिंग मशीनच्या माध्यमातून आपलं पासबुक आपण प्रिंट करून घेऊ शकतो. म्हणजे आपली अतिशय किती वर्षाची माहिती, आपल्या व्यवहारांची माहिती ही या पासबुक प्रिंटिंग मशीनच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या बुक्समध्ये किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अजून तसं टेक्निक आलेलं नाही. कदाचित काही दिवसांनी जे पासबुक आपण या ठिकाणी वापरतो या पासबुकचा वापर न करता आपल्या ईमेलवरतीच त्या व्यवहारांची जी प्रिंटिंग आहे दररोजच्या किंवा महिन्याच्या किंवा 8 दिवसाच्या ती आपल्या ईमेलवरतीच प्रिंट मिळेल. यामुळे कागदाचाही खर्च वाचेल, प्रिंटिंग मशीनचाही खर्च वाचेल. अशा प्रकारचे टेक्निक पुढील कालावधीमध्ये येणं म्हणजे हे काही फार मोठं आश्चर्य नसणार आहे. म्हणजे माहितीचं जतन जे आहे हे जतन ह्या ऑनलाईन टेक्निकच्या माध्यमातून किंवा इंटरनेट टेक्निकच्या माध्यमातून करणं शक्य झालेलं आहे. पुढचं तंत्रज्ञानाचं महत्त्व आहे की खर्चामध्ये बचत. बँकांमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे काही
विभिन्न प्रकारचे तंत्रज्ञान वापरले गेले. यामुळे खर्चात बचत होते, जागेत बचत होते. मोठी मोठी लेजर ठेवण्याची आवश्यकता नसते. म्हणजे यामध्ये पूर्वी बँकांमध्ये जेव्हा संगणकाचा वापर केला जात नव्हता तेव्हा लेजर किंवा मोठे मोठे नोटबुक यामध्ये जो काही पैशाचे व्यवहार असतील हे हाताने लिहून ठेवले जायचे आणि त्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण केली जायची. यासाठी रजिस्टरचा खर्च किंवा लिहिण्यासाठी जे काही कारकून आहे यांची मोठ्या प्रमाणावर बँकांना गरज पडायची. पण संगणक आल्यामुळे 10 व्यक्तींचं काम अचूकपणे, सगळ्यात महत्त्वाचं, अचूकपणे संगणक करू लागलं. त्यामुळे साहजिकच जो ग्राहकांचा खर्च आणि बँकाचा खर्च याच्यामध्ये बचत झाली. ग्राहकांना देखील बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागामध्ये 10-10, 15-15 किलोमीटर किंवा 25-25 किलोमीटर गावापासून जावं लागायचं. परंतु ATM सारख्या सुविधांमुळे किंवा मोबाईल बँकिंगचा वापर वाढल्यामुळे ग्राहकांच्या देखील खर्चामध्ये बचत होताना दिसून येते. त्यानंतर चौथी गरज आहे किंवा महत्त्व आहे अचूकता. धनादेशाची मंजुरी, खाते वहीऐवजी संगणकाचा वापर, पासबुकात संगणकाद्वारे नोंदी, शाखा अंतर्गत व बँकांमधील हिशोब पूर्ण करणे यासारखी कामे अचूकपणे वेगाने केली जाऊ लागलेली आहेत. यामध्ये बँक व्यवहारामध्ये नोंद करत असताना किंवा आपण जी काही पैशाची देवाणघेवाण करतो यामध्ये कधीही चूक आढळून येत नाही. अतिशय अचूकपणे व्यवहार या ठिकाणी केले जातात. या संगणक प्रणालीचा किंवा मोबाईल प्रणालीचा आपण जर चांगला वापर जर केला किंवा आपणच जर त्यामध्ये आकडेवारी टाकताना चुका जर केल्या नाही तर या माध्यमातून एक अचूकता प्राप्त करून देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर 5वं महत्त्व आहे ग्राहक सेवा व संपर्क. यामध्ये इंटरनेटच्या प्रसारामुळे ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. घरात बसून किंवा प्रवासात असताना देखील धनादेश भरणे, पासबुकच्या नोंदी अद्ययावत करणे ही कामे करता येतात. दूर अंतरावर असून सुद्धा चर्चा, विचारविनिमय, सूचना, आदेश, संदेश, माहिती वहन यासारख्या सुविधा या ठिकाणी प्राप्त करून देण्याचं काम या माध्यमातून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. कर्ज प्रकरणाची चर्चाही बँक व कर्जदार यांच्यातील शेकडो मैलाचं अंतर असून देखील होऊ शकते. म्हणजे ग्राहकांबरोबर ज्या काही सेवा किंवा संपर्क या ठिकाणी करावा लागायचे. पूर्वी बँकेकडे कर्ज घ्यायला जर जायचं असेल तर ग्राहकांना बँकेमध्ये जाऊन नंबर लावून चर्चा करावी लागायची. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे किंवा बँकिंगच्या वाढीव सुविधामुळे बँका स्वतःच अनेक जाहिरातीच्या माध्यमातून किंवा ग्राहकांना ईमेलच्या किंवा SMS माध्यमातून बँक कर्ज सुविधांची ऑनलाईन माहिती देऊ शकतात. किंवा एखाद्या ग्राहकाने मागणी जर केली तर मागणीनुसार देखील ग्राहकांना कर्ज उपलब्धतेची माहिती किंवा कर्ज मिळवण्यासाठी कुठले कागदपत्र तुम्हाला लागतील अशा प्रकारची माहिती देखील या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकते. नंतर शेवटची महत्त्व आहे सेवेची उपलब्धता. इंटरनेटमुळे व संगणकामुळे बँकिंग सेवा आता वर्षभर 24 तास उपलब्ध होऊ शकतात. बँकेत कामकाजाच्या वेळेत जाण्याचं बंधन नाही आहे. या संदर्भात आपण खूप विस्तृत चर्चा केलेली आहे. या अतिशय कमी कालावधीमध्ये ज्या काही बँकिंग सुविधा प्राप्त होतात, ATMच्या माध्यमातून जे काही ऑटोमॅटिक टेलर मशीन आहे, ATMलाच लोक ऑल टाईम मनी असंही म्हणतात, परंतु खरा ATMचा अर्थ ऑटोमॅटिक टेलर मशीन आहे.
या ATMच्या वापराच्या माध्यमातून किंवा मोबाईल ॲपच्या वापराच्या माध्यमातून 24 तास आपण बँकिंग व्यवहार यामध्ये करू शकतो. म्हणजे बँक व्यवसायामध्ये जे काही विभिन्न प्रकारचे तंत्रज्ञान आलेले आहे, या माध्यमातून पाश्चात्य देशांमध्ये बँकांशी ग्राहकांशी संपर्क किंवा इतर शाखांशी संपर्क या संगणक प्रणालीचा वापर करून किंवा ई-कॉमर्सचा वापर करून करता येतात. भारतीय बँकांना जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आधुनिक तंत्र स्वीकारण्याखेरीज पर्याय नाही आहे. अशा प्रकारे ई-कॉमर्स हे जे चॅप्टर जे आहे, हे चॅप्टर आपण यामध्ये पूर्णपणे संपवलेलं आहे. यामध्ये 20 शब्दात उत्तर द्या. यामध्ये पहिला प्रश्न आहे ई-कॉमर्स म्हणजे काय. प्रश्न 2, ई-कॉमर्सचे 2 फायदे सांगा. प्रश्न 3, ई बँकिंग म्हणजे काय. 50 शब्दात उत्तरे द्या. ई-कॉमर्सची वैशिष्ट्ये सांगा. प्रश्न क्रमांक 2, ई व्यवहार व ग्राहक संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3, बँकिंग क्षेत्रात ई-कॉमर्सचे महत्त्व स्पष्ट करा. नंतर दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे. ई-कॉमर्स व ग्राहक संरक्षण संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2, ई-कॉमर्सची व्याप्ती व ग्राहक संरक्षणासाठीच्या उपाययोजना स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 3, ई-कॉमर्स व ग्राहक संरक्षणाबाबत भारतासमोरील आव्हाने स्पष्ट करा. ही दीर्घोत्तरी प्रश्न या ठिकाणी आहेत. आपल्या FY BCom जे सेमिस्टर जे फर्स्ट आहे, यामध्ये यासाठी आपल्याला 4 चॅप्टर या ठिकाणी आहेत. 4ही चॅप्टरचे जे लेक्चर्स आहेत हे कॉलेजच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सिरियली बघायला मिळतील. त्यानंतर या आपल्या सेमिस्टर फर्स्टमध्ये आपल्याला 70-30 असा पॅटर्न आहे. यामध्ये 30 मार्क हे महाविद्यालयाकडे आहेत. यासाठी तुम्हाला 2 असाइनमेंट लिहायच्या आहेत. म्हणजे 2 प्रश्न आणि त्याची उत्तरं फुलस्केप कागदवरती तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आता यासाठी जे क्वेश्चन जे आहेत, हे क्वेश्चन कोणते असावेत, यासाठी कंझ्युमर प्रोटेक्शन जो आपला जो विषय आहे, ग्राहक संरक्षण, या विषयामध्ये कुठलंही बंधन नाही. विद्यार्थ्यांनी कुठलेही 2 क्वेश्चन्स, दीर्घोत्तरी क्वेश्चन्स, कमीत कमी त्याचं उत्तर हे 4 ते 5 फुलस्केप पेज असावं. आणि जे क्वेश्चन तुम्ही लिहिलेले आहेत त्याच क्वेश्चनवरती तुमची जे प्रेझेंटेशन आहे ते देखील यामध्ये घेतलं जाईल. मग हे प्रेझेंटेशन कशा पद्धतीने घ्यायचं, ऑनलाईन घ्यायचं का ऑफलाईन घ्यायचं, या संदर्भात तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती माहिती कळवली जाईल. आणि नंतर म्हणजे 2 असाइनमेंटला प्रत्येकी 5 मार्क, 5 दुने 10 मार्क. त्याचबरोबर त्या असाइनमेंटचं प्रेझेंटेशन त्याला 5 दुने 10 मार्क, 20 मार्क. आणि 10 मार्क जे राहिलेले आहेत याची रिटन एक्झाम ही महाविद्यालयामध्ये घेतली जाईल. आणि नंतर त्याचे जे मार्क्स असतील ते तुम्हाला दिले जातील. यामध्ये 20 मार्काची एक्झाम होईल आणि त्याचं रूपांतर हे 10 मार्कामध्ये केलं जाईल. अशा पद्धतीनं असाइनमेंट 2 असाइनमेंट 10 मार्क, दोन्ही असाइनमेंटचं प्रेझेंटेशन 10 मार्क आणि रिटन एक्झाम जी 20 मार्काची होईल त्याचं कन्व्हर्जन 10 मार्कामध्ये केलं जाईल. असे 30 पैकी मार्क तुम्हाला महाविद्यालयातून पुरवले जातील. यानंतर जर मागील सेमिस्टरप्रमाणे अर्थात FY BComला तो विषयच आला नाही, परंतु TY BComच्या पद्धतीनं
जर यामध्ये जर ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम जर झाली तर ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामचे क्वेश्चन्स तुम्हाला पूर्णपणे पुरवले जातील, परंतु जोपर्यंत परीक्षेची घोषणा होत नाही तोपर्यंत आपण मात्र 20 शब्दात उत्तरे द्या, 50 शब्दात उत्तरे द्या, दीर्घोत्तरी प्रश्न, अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. माझा मोबाईल नंबर मी पुन्हा एकदा शेअर करतो. माझे नाव प्राध्यापक PB गोळे. माझा मोबाईल नंबर 95 95 31 97 41 95 95 31 9741 या पद्धतीनं माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्याबरोबर चॅटिंग करू शकतात, माझ्याबरोबर चर्चाही करू शकतात. फार आवश्यक असल्यास मला फोनही करू शकतात. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी सज्ज आहे. माझी पूर्ण तयारी आहे. प्रश्न कुठलाही असेल त्याचं समर्पक उत्तर दिलं जाईल. यामध्ये माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे आणि ईश्वराने जशी मला शक्ती दिली, मला बोलण्याची बुद्धी दिली, त्या पद्धतीनं मी माझं लेक्चर या ठिकाणी अतिशय मनापासून मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. अतिशय मनापासून मी हे लेक्चर तयार केलेले आहेत. अर्थात हे लेक्चर ऐकत असताना तुम्ही माझ्यासमोर नसल्यामुळे थोडाफार कंटाळवाणा तुम्हाला एखाद्या लेक्चरमध्ये बघायला मिळाला असेल, किंवा काही लेक्चरमध्ये जो काही अननोन डिस्टर्बन्स आहे हा तुम्हाला ऐकायला येऊ शकतो. समाजामध्ये राहत असताना ज्या लोकांना आपण कुठे काय बोलावं, सोसायटीमध्ये किती आवाज करावा हे समजत नसतं. अशा आवाजामुळे काही डिस्टर्बन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये आलेले आहेत. त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं आहे. आपल्याला फक्त आपलं जे लेक्चर जे आहे हेच ऐकण्यापुरतेच मतलब आपण ठेवायचा आहे. कुठेतरी फटाकड्यांचा आवाज येतोय, कुठेतरी मध्ये कोणाच तरी बोलण्याचा आवाज येतोय, कुठेतरी कारचा आवाज येतोय, याकडे लक्ष देऊ नका. कारण की एवढी बंदिस्त सुविधा लेक्चरसाठी हे सगळंच नवीन असल्यामुळे प्राप्त होऊ शकली नाही. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. PPTच्या माध्यमातून तुम्हाला जे महत्त्वाचे जे पॉईंट आहेत हे त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होतील. या PPTच्या माध्यमातून लेक्चर ऐकून स्वतःच्या नोट्स तुम्ही तयार कराव्यात अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना हा विषय चांगला समजेल तसा हा विषय खूप सोपा आणि एक अभ्यासाची आवड निर्माण करणारा विषय म्हणून मी या विषयाकडे बघतो. तुम्हाला देखील या विषयाची आवड हे विभिन्न जे चॅप्टर आहे या चॅप्टरमधील लेक्चर ऐकल्यानंतर नक्कीच प्राप्त होईल असा आशावाद व्यक्त करतो. आतापर्यंत झालेला सर्व सिलेबस हा महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉक्टर PV रसाळ सर, कॉमर्स विभागाच्या प्रमुख श्रीमती शकुंतला गायकवाड मॅडम, आमचे सहाय्यक प्राध्यापक सुनील कर्डक सर, स्वपन देशमुख सर, श्वेताली सोनवणे मॅडम, त्यानंतर जाधव सर, मुरकुटे सर, आमचे गुरु तावडे सर, या सर्वांचं सहकार्य या विभिन्न लेक्चरसाठी लाभलं. या सर्वांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानून सेमिस्टर क्रमांक 1 याचा सिलेबस या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.